समोर समता सावडे आहे. दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही ग्रामीण स्तरावरील दोन्ही संघ आहेत आणि या स्पर्धेमध्ये दाखल झाले सेमीफायनल. सेमीफायनलची लढत आणि स्ट्राईकला सर आदेश डावकरा फलंदाज अगदी आसमानी डोला होता, परंतु चेंडू घोषांकी स्वरूपात चाललाय. धाव संख्या होते एकेरीची धावांचा श्री गणेश पाहायला मिळतोय आणि प्रशांतने कालच्या सत्रामध्ये अनेक खेळाडूंना शांत ठेवले. अगदी अक्रॉस द बॅटने खेळला. शेवटच्या बॅटचा टो एज झाला तर ते धावसंख्या होते 2. पहिल्या षटकाची सुरुवात पाहायला मिळते. फटके खेळले, आडव्या बॅटने फटके खेळले जातात वारंवार. अगदी सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आदेशचा ब्रँड मैदानामध्ये दाखवला जातोय. काय फटका सजवलाय, आल्या आल्या आक्रमण केलंय. अगदी बॅटची टोळी झाली. कॅमेऱ्याच्या दिशेने चेंडू चालला होता. तसेच नवला इव्हेंट्सच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत जोडले जातो. अतिशय सुंदर सक्सेसफुली अड्रेकर मोल्ला आणि मुल्ला मोल्ला यांनी घरून दाखवलं आयोजन. अगदी पुन्हा एकदा सेम फटका खेळला. कॉपी अँड पेस्ट प्रकारचा फटका आला. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाले तब्बल वरती. आणि आता आधीकडे पाहिलं असतं गोरसईचा भावेश पवार, हो मोठा फटका खेळला होता. अक्रॉस द बॅटने चेंडू टोलवला. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो. जोवर फेके होते. 2 धाव सुद्धा पूर्ण होतात. एक षटक संपतात तर धावसंख्या होते 12. पंच देखील तटस्थ आहेत. बिपिन माडिक, इफ्राज भाई, सलमान मागचनकर आणि तौफिक भाई. अतिशय 4 दिवसामध्ये सुंदर आणि गोलंदाजी माग होती. प्रणित येतोय. अगदी झेल होता, परंतु अगदी सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी निश्चितच नसणार आहे. कारण की किंमत मोठी मोजा जीवदान मिळतं या खेळाडूला आणि त्या जीवदानाचा फायदा देखील उचलावा लाईक आहे. आदेश एक गुणवान खेळाडू आहे. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकणं विस्तृत करतो का, परंतु प्रणितकडे काहीतरी आता जादू करावी. आदेशची बॅट बोलते. आदेश गुणवान खेळाडू आहे. अगदी खोलवर डब्याचा चेंडू होता. बॅटची टोळी झाली. एकेरीची धाव आली. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते तब्बल 15 धावा लागल्यात फलकावरती आणि प्रणितला आता सुरेख गोलंदाजी करावी लागेल. कारण की आदेश निश्चितच फायदा घेणार आहे. आदेश वाट पाहतोय, राडार मधल्या वाट पाहतोय आणि आता निश्चितच वाईट झाला असता चेंडू, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू टोलावला. एकेरीची धाव आली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 16 धावा लागल्यात फलकावरती. हो फटका फसलाय का पाहूया. यस, काय सेव्हिंग पाहायला मिळते आणि झेल सुटलाय. झेल कोणाचा सुटलाय. अगदी आदेशचा झेल सुटलाय का पाहूया. यस, इट्स अ मॅक्सिमम द ह्यूज. पुन्हा एकदा गोलंदाजी मागुती दाखवलं होतं. प्रणित होते आक्रमण केलं जातंय. आता रडार मध्ये दिलाय आणि उचलून मारलाय. सीमारेषा पार येतो षटकार. यश त्याने देखील गिरगिट के तरह रंग बदलायला सुरुवात केली आणि फटका सजवलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते तब्बल 40 धावा लागल्यात. अगदी सेमीफायनलच्या सामन्यातले इरादे स्पष्ट केलेत आणि प्रशांत वरती आल्या आल्या हल्ला चढवलाय. अगदी टॉस केलाय. फटका फसलाय. एकेरीची धाव येते. यशस्वीरित्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 41. 41 रन्स ऑन बोर्ड विदाउट 6 चेंडू खेळ. मी 6 चेंडू खेळतोय. 6 चेंडूंचा खेळ होणार. अगदी अक्रॉस द बॅटने खेळला. एकेरीची धाव आली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड. अतिशय महत्वाचा सामना आहे आणि अस्तित्वाची लढाई असणार. अगदी आता प्रशांतने पुनरागमन केलेलं आहे. स्लो रन प्रकारचा चेंडू होता. बॅट्समनला क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय आणि चेंडू निर्धाव. अगदी फटका फसलाय, परंतु निश्चितच 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण झाल्या. या षटकामध्ये एक मोठा फटका आला. तदनंतर गोलंदाजाने सुरेख पुनरागमन केलंय. धावसंख्या होते 14 आणि त्याला देखील मारणं इतकंच कठीण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय. अगदी विचार केला तर समता सावडे संघानं सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, परंतु त्याप्रमाणे आपला खेळ दाखवावा पाहिजे होता. कारण प्रेक्षक आले, प्रेक्षक तुडुंब गर्दी पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. अतिशय महत्वाची लढत पाहायला मिळते. अगदी उडवलाय आसमानी टोला. खतरनाक षटकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अर्धशतकी धावा झाली आहेत.
आणि आमच्या पंचांना चेंडू लागलाय. त्यानंतर 2 धावा सुद्धा पूर्ण झाला. आणि जर पंचांचा विचार केला असता बिपिन माडिक, इफ्राज भाई अगदी क्रिकेटमधील मोठी नावं आहेत. अंडरआर्मसाठी बरेच वर्ष क्रिकेट खेळला गेलाय. त्या सावर्डे, पालवण, निवडणूक स्पर्धांमध्ये मोठी नावं आहेत त्यांनी. आणि आता 33 ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे बिपिन माडिक. अंसल कुमारला मित्रांनो त्याचे टी शर्ट्स बॅट्स माडिक आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. हो 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 फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु जोवर फेकी होते. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या. आणि आता निश्चितच जे मान्यवर आले त्यांना देखील षटकार दाखवलेत आदेशने. हो काय फटका होता परंतु एलिमिनेशन जास्त मिळालं. डिस्टन्स कव्हर कमी केलाय आणि टार्गेट हिट करू शकत नाहीये. धावसंख्येमध्ये एकेरीची भर पडते. धावसंख्येमध्ये 57 धावा, तब्बल 57 धावांची सलामी लागले. तर 2 चेंडू मध्ये काय घडणार काय बिघडणार. धावसंख्येमध्ये भर पडते. 58 रन्स ऑन बोर्ड. हो रा खतरनाक षटकार सीमारेच्या पार. 64 रन्स ऑन बोर्ड. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. जर विचार केला असता तब्बल वैयक्तिक 30 पेक्षा जास्त धाव केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि स्टँड अँड डिलिव्हर. 1 बॉस सीमारेषा पार येतोय. आदेश बँडेड चौकार. धावसंख्येत पडते भर. धावसंख्येत वैयक्तिक 52 धावा कुठल्यात. अगदी समता सावर्डे संघाचा खरपूस समाचार घेतलाय. चला एकदा मित्रांनो आदेशसाठी जोरदार टाळ्या होतात. आदेश हात उंच करून सगळ्याच प्रेक्षकांचा सन्मान करायचा आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी केली आणि त्यांनी स्ट्राईकला सर प्रणित असणार आहे. प्रणितला आल्याला 69 धावांची गरज असणार आहे. म्हणजे विचार केला असता तब्बल 12 षटकार. यू मिस. दांडी 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 गुल. मोठा धक्का बसतोय. अगदी नजर हटी दुर्घटना घटी. नितेश काय चेंडू होता. आपला तो चेंडू टाकला होता जोवर फेकी होईल. 1 धाव सुद्धा पूर्ण झाली. विचार केला असता मोठे फटके खेळावे लागते. कालच्या सत्रामध्ये मोठे फटके खेळले परंतु आज अगदी आखूड टप्प्याचा चेंडू सरा दिला. आसमानी टोला सीमारेषा पार. ढगात लाइटिंग. निश्चितच वेळ मिळाला. टायमिंगला महत्व आहे क्रिकेटमध्ये. अगदी सेन्सिबल पॉइंट रिझर्व चेंडू चालला. एकेरीची धावली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते. धावसंख्या फलकावरती लागल्या 8. कोणतरी प्रश्न विचारले गेले होते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आदेशकडे होतं. आणि आता फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. प्रयत्न सुरेख झाले परंतु 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या. मुल्लाजी यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक लागलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. मेरिट ऑफ द क्रिकेट खेळलं जातं. ज्याप्रमाणे चेंडू आहे त्याप्रमाणे फटके सजवले जातात. षटक संपल्याचे खून करतात. 1 षटक संपतात तर धावसंख्या होते 11. आणि स्ट्राईकला सर आकाश विरुद्ध युद्ध या क्रिकेटचं द्वंद्व युद्ध पाहिलं जातंय. दहिवली विरुद्ध सावर्डी असा सामना पाहायला मिळतोय. कारण सावर्डी गावचा हा देखील तू आता आपला वजीर काढावा लागेल. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आज. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकेरीची धावली. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 12. त्याचं परमोच्च शिखरावर जावं लागेल. संघर्ष करावा लागेल आणि अशक्य असं स्वप्न तुम्हाला पाहावं लागेल. निश्चितच पंच वाईट शिकून करतात. पंचांच्या समांतर धावा येतात. धावांतर पंच देखील तटस्थ आहेत. बिपिन माडिक. हो हो फटका सजवलाय. फटका टोलवलाय. अगदी प्रेक्षकांना सलामी दिली जाते प्रतीश कडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 19. अगदी सुरेख चेंडू होता. वाईड यॉर्कर प्रकारचा चेंडू होता. बॅट्समॅन चेंडूचा काही संपर्क झाला नाहीये. प्रतिशोधती आता जखडू यशस्वी मरतोय. अगदी वेट अँड वॉच प्रकारचा चेंडू होता. चेंडू गर्रकन वळला. आता हळूहळू रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. अगदी सरळ फटका सजवला होता. अगदी ताकदीचा वापर केला होता. एकेरीची धावली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. अगदी बॅकफुटर येऊन येण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेग ब्रेक होता परंतु मैदानामध्ये चुकी पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22 धावा लागल्या फलकावरती.
पुन्हा एकदा वाईट शिकून करतायत. वारंवार पंचांना दंडित करण्याची संधी मिळतीये. हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फेकी झाली, एक धाव पूर्ण झाली यशस्वीरित्या. धावसंख्या होते 2 षटकासह तर धावसंख्या झाली 24. अगदी मध्यंतरापर्यंत सामना थांबला तो, कारण की जर विचार केला असता मध्यंतरापर्यंत सामना थांबला, अगदी असा गेलो आणि असा आलो. 2 षटकाचं सावतर तर धावसंख्या झाली आणि याच्या बॅटमध्ये मोठे फटके आले. 12 चेंडू 5. हा मोठा फटका करायचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मित्रांनो म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस, आणि पटकन झेल पकडला आणि धीरजचा खेळ संपवला. मोठा हादरा बसतोय समता सावर्डे संघाला. तरी करावे लागेल जर समता सावर्डे संघाला विजय मिळवायचा असेल तर, कारण की त्याने देखील फटका खेळलाय. 100 कॅच, अतिशय सुंदर. त्याच्याकडून एक आक्रमण चढावं लागेल, कारण की समता डेरवन संघाचा, समता सावर्डे संघाचा विचार केला तर अतिशय महत्वाची लढत आहे. अगदी फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, फुलटॉस वरती संधी होती आणि संधी ही सुटतीये. निश्चितच सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. पंच दंडित करतात, यष्टी स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5, डायरेक्ट हिट झाली का पाहूया. परंतु जिंकवायचं असेल तर निश्चित महत्वाची लढत सुरू आहे आणि कोण जिंकणार कोण हरणार येणाऱ्या काही चेंडूमध्ये समजणार, कारण की समोर गेलाय केदारनाथ डेरवन संघ दाखल झाला आणि सरळ दिलाय भिरकावून सीमारेषा पार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो लढतोय, तो झगडतोय, तो हार मानायला तयार नाही आहे. प्रतीश कडून चांगली फटकेबाजी खेळली जाते. चला मित्रांनो, एकदा प्रतीकच्या खेळीसाठी जर स्पर्धा जिंकून देऊ शकतो आणि ते दाखवून दिलं केदारनाथ डेरवन संघानं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फटका फसलाय. अगदी सुरेख प्रयत्न होते, परंतु शेवटच्या क्षणाला पंच धाव बचत करतात. यस, षटकार येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 38. अगदी नौक्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासारख्या संघाला वर्ल्ड कप मधून बाहेरचं तिकीट दाखवलं होतं, त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. षटक संपतय. सचिन सरांकडे गेला सामना संपल्यानंतर आणि सचिन सरांची ऑटोग्राफ मागितली, कारण की मी तुमचे विकेट घेतले. सचिन सरांनी त्यावरती साईन केली, परंतु लिहिलं इट विल बी नेव्हर हॅपन अगेन इन युअर लाईफ. त्यानंतर सचिन सरांची विकेट घेण्यामध्ये ब्रॅड हॉक अयशस्वी ठरला. 5 चेंडू 5 षटकार आले तर तब्बल 2000 रुपये पारितोषिक आव्हान असणार आहे जुनेद मुल्ला यांच्याकडून. अतिशय महत्वाची लढत आहे. सामना जिंकवायचा असेल तर समता सावर्डे विरुद्ध, आणि आता सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. मोठा फटका खेळण्याची गरज होती. 4 चेंडू 27 धावांची गरज होती. षटकाराला समीकरण मध्ये 3 मध्ये 21 ची गरज असणार आहे. खेळ काही होऊ शकतं. अगदी एखादा 9 चेंडू मध्ये सामन्यामध्ये पुन्हा एकदा अगदी तो शेवटच्या क्षणापर्यंत लढतोय, झगडतोय. अगदी समता सावर्डे संघाची उम्मीद होती, कारण की म्हटलं जातं ना, उम्मीद पे दुनिया कायम आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता सामना काहीसा झुकला आहे आणि आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हे घडू शकतं, परंतु काय घडणार, काय बिघडणार आणि कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार. आणि वरदान मानाई संघ फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.